एक महत्त्वाची बातमी आहे। मराठीचा विजय मेळावा केवळ मराठी पुरताच असं मोठं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं आहे। मराठी विजय मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। इगतपुरीमधील अनौपचारिक गप्पांदरम्यान राज ठाकरे यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। याशिवाय नाशिकमधील खड्डे, कुंभमेळा आणि विकासाबाबत राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे। शिबिराच्या निमित्तानं राज ठाकरे 3 दिवसांसाठी इगतपुरीमध्ये दाखल झालेत। राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आता ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स चांगलाच वाढला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीबाबत टाळी दिलेली असताना मनसेकडून मात्र गेल्या काही दिवसांपासून सावध पवित्रा घेतला जातोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्या सोबत आहेत। चंदन, राज ठाकरे यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। ठाकरे बंधूंच्या युतीवर मोठं प्रश्नचिन्ह। निश्चितपणे आपण बघतोय की नाशिकच्या इगतपुरीमध्ये 3 दिवसीय मनसेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही वेळापूर्वी इगतपुरीमध्ये दाखल झाले। त्यावेळेला पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला आहे। मराठीचा विजय मेळावा जो होता तो मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाहीये। आणि अशा या सगळ्या संदर्भामध्ये निवडणुका जशा जवळ येतील तसं चित्र जे आहे ते आणखी स्पष्ट होईल असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकीकडे युतीबाबत टाळी दिलेली असताना आता मनसेकडून मात्र या संदर्भात सावध पवित्रा घेतला जातोय की काय, असा एक प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय। या 3 दिवसीय अधिवेशनामध्ये उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे आणि कदाचित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देखील काय नेमकं मत आहे पदाधिकाऱ्यांचं या युती संदर्भात ते देखील जाणून घेतलं जाणार आहे। त्यामुळे या शिबिरामध्ये राज ठाकरे अधिक काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।